तर ट्रेनचा 3 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र शेगाव. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी जाणार होतो शेगावला गजानन महाराजच्या दर्शनासाठी. आणि मग जे ड्रेस वगैरे तो मी प्रेस करून घेतला, कारण हाच ड्रेस घालून मी तिथे जाणार होतो. जे आमच्या सोबत साहित्य घ्यायचे होते ते पण आम्ही घेऊन घेतले. मग गेलो मी फिश पॉन्डकडे. फिशेसला पण फिश फूड वगैरे देऊन दिला. आणि फिश फूड दिल्यानंतर मग लगेच आलो किचनकडे, कारण आई म्हणजे टिफिनमध्ये काय घेते ते बघण्यासाठी. तर आईने मस्त थालीपीठ घेतले होते, सोबतच ठेचा आणि टमाटरची चटणी पण घेतली. मग मी पण ड्रेस वगैरे चेंज करून झालो रेडी. आणि सोबतच आमच्या ज्या बॅग्स वगैरे होत्या त्या पण आम्ही रेडी करून घेतल्या होत्या. आणि त्यांना मग घेतलं लगेच गाडीवर आणि घेऊन आम्ही आलो बडनेरा जंक्शनमध्ये. तर तिथे गेल्यावरच आमच्या ज्या गाड्या होत्या त्या आम्ही पार्किंगला लावून दिल्या, कारण आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे येणार होतो. आणि 12ला 10 मिनिटं बाकी होते, म्हणून आम्हाला तिकीट काही काढता नाही आली. म्हणून आम्ही 12च्या नंतर आम्ही तिकीट काढली. मग लगेच एस्केलेटरने आम्ही तिथे प्लॅटफॉर्म नंबर 1वर गेलो तिकडे. आणि तिथे आमची जी ट्रेन होती ते थोड्याच वेळात येणार होती. मग ती पण लगेच आली. आमची जी ट्रेन होती ती होती भुसावळ मेमो. मग त्या ट्रेनमध्ये आम्हाला जागा तर चांगलीच भेटली, कारण माझे मामा मामी पण आमच्यासोबत येणार होते आणि ते धामणगावरून आले होते, म्हणून त्यांनी जागा आधीच आमच्यासाठी ठेवली होती. मग ट्रेनचा प्रवास मस्त सुरू झाला. आणि लगेच थोड्या काही तासातच आम्हाला श्री क्षेत्र शेगावचे दर्शन झाले, ते पण ट्रेनमधून. मग आम्ही पोहोचलो शेगावमध्ये. तर तिथे पोहोचताच मग आम्हाला दिसली शेगावची गाडी, म्हणजे जी बस होती तिथेच आम्ही बसलो मस्त त्या बसमध्ये. आणि मग आलो मंदिरात. आणि मंदिरात आल्याबरोबरच आम्ही जे चप्पल वगैरे आहेत त्या काढून घेतल्या आणि सर्वजणांनी मस्त आंघोळ वगैरे करून मस्त आम्ही दर्शनासाठी निघालोच होतो. तर आम्हाला लाईनमध्ये जास्त म्हणजे उभं राहण्याचं कामच नाही पडलं, कारण आम्ही इतक्या लवकर तिथे पोहोचलो होतो की आमचं दर्शन पण खूप मस्त झालं आणि लवकर झालं. मग आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. सर्वांनी मस्त चहा वगैरे घेतला, नाश्ता पण करून घेतला आम्ही सर्वांनी मस्त. आणि आमचा चहा नाश्ता झाल्यावर आता आम्हाला जायचं होतं एक लग्न अटेंड करण्यासाठी. ते लग्न होतं नांदुराला, म्हणून आम्ही लगेच ट्रेनची वाट न बघता आम्ही बसमध्ये बसलो. आणि नांदुराची तिकीट काढून आम्ही लगेच त्या आरती सेलिब्रेशन हॉलमध्ये आलो जिथे लग्न होतं. तिथे गेल्याबरोबरच तिथे त्यांचे जे डेकोरेशन वगैरे होतं ते सुरू म्हणजे झालं होतं, त्यांचा व्हिडिओ वगैरे काढणं चालू होता. मग लगेच म्हटलं आपल्याला उपास होता म्हणून मग जो उसाचा रस आहे तो पिऊन घेतला. मग नंतर नवरदेव वगैरे पण मस्त हॉलमध्ये आले होते. मग नंतर लग्न वगैरे लावणं झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं मस्त. मग सर्वांना केलं बाय बाय. आणि दादानं मस्त आम्हाला कारमध्येच आम्हाला सोडून दिलं. तर सोबत ॲम्बेसेडर कार पण होती मस्त. मग आम्ही आलो स्टेशनवर. तर स्टेशनवर आल्याबरोबरच आमची जी रेल्वे होती, जी आम्ही काल आलो होतो त्या रेल्वेमध्ये, त्याच रेल्वेमध्ये आम्ही घरी पोहोचलो. तर मग आलो बडनेरा जंक्शनमध्ये. जी आमची गाडी वगैरे होती ती आम्ही घेऊन घेतली तिथूनच बडनेरा जंक्शनमधून आणि घरी येण्यासाठी निघालो होतो. तर असा होता हा माझा मिनी ब्लॉग. ब्लॉग आवडल्यास लाईक आणि फॉलो करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. धन्यवाद.